आज आपण बनवणार आहोत रवा आणि मैद्यापासून नानकटाई। बेकरीसारखी नानकटाई बनवा घरच्या घरी। रवा आणि मैद्याची परफेक्ट नानकटाई। तुम्हीही ट्राय करा ही रेसिपी आणि तुमच्याही मुलांना खाऊ घाला ही रवा आणि मैद्यापासून तयार केलेली नानकटाई। चला तर मग सुरुवात करूया। नानकटाई बनवण्यासाठी आपण इथे अर्धा कप तूप घेतलेलं आहे। अर्धा कप तुपामध्ये 1 कप पिठी साखर घालून घेऊयात। पिठी साखर टाकल्यानंतर हलका हाताने 8 ते 9 मिनिटं पिठी साखर आणि तूप चांगलं हलके होईपर्यंत फेटवून घेऊयात। तयार मिश्रणामध्ये 1 कप मैदा घालून घेऊयात। 1 कप मैद्यानंतर अर्धा कप बेसन पीठ घालून घेऊयात। पाव कप रवा घालून घेऊयात। चमचा वेलची पूड आणि 1 चमचा बेकिंग सोडा टाकून घेऊयात। सर्व साहित्य हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झाले की एक गोळा तयार करून घेऊयात। पीठ मळत असताना पाण्याचा वापर करायचा नाही। पाणी किंवा दूध दोन्हीचाही वापर करायचा नाही, कारण आपण यामध्ये पिठी साखरेचा वापर केलेला आहे आणि पिठी साखरेला पाणी सुटतं, त्यामुळे सहज पीठ मळता येतं। आपलं पीठ मळून तयार आहे। त्यानंतर आपण ड्रायफ्रूट बारीक करून घेऊयात, म्हणजे नानकटाईच्या वरती लावण्यासाठी। तयार पिठामधला तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा हातानेही एक गोळा घेऊ शकता आणि त्याला नानकटाईचा आकार देऊ शकता। आपण नानकटाई तयार केली की ती एका बटर पेपरवर ठेवून घेऊयात आणि आपण बारीक करून घेतलेले ड्रायफ्रूट त्यावरती लावून घेऊयात। ड्रायफ्रूट लावून झाले की कढईमध्ये नानकटाई ठेवून घेऊयात आणि 25 ते 30 मिनिटं नानकटाई बेक करून घेऊयात। लो फ्लेमवरती नानकटाई बेक करून घेऊयात, म्हणजे ती कुरकुरीत होते। 25 ते 30 मिनिटांमध्ये नानकटाई बेक होऊन तयार होते। तयार आहे आपली रवा आणि मैद्याची नानकटाई। ओव्हन शिवाय आणि बेकरीसारखी नानकटाई आपण घरच्या घरी बनवली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। करायला एकदम सोपी आणि साधी, आणि तुमच्याही मुलांना ही नानकटाई खाऊ घाला। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील।